पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधी हे 7 पटीनं कोट्याधीश असल्याची माहिती आता प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल वाराणसीतून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। त्यात मोदींकडे स्वतःचं घर नसल्याचं समोर आलंय। तरी आता राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्या संपत्तीची तुलना करायची झाल्यास कुणाकडे किती संपत्ती आहे ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्याआधी सकाळचं YouTube चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर ते आवर्जून करा आणि हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत। त्यासाठी मोदींनी 14 मे रोजी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला। तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यंदाही 2 जागांवरून म्हणजे केरळातील वायनाड आणि उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। वायनाड लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिललाच मतदान पार पडलंय, तर रायबरेलीत येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे। तर पंतप्रधान मोदींच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात 1 जूनला अगदी लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे। तरी मोदींनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 3 कोटींहून अधिकची संपत्ती असल्याचं समोर आलंय। पंतप्रधान कार्यालयाकडून मिळणारं वेतन आणि ठेवींवरील व्याज हाच त्यांच्या नियमित उत्पन्नाचा स्रोत आहे। मोदींच्या नावावर घर, जमीन अथवा कोणतंही वाहन नाहीये। प्रतिज्ञापत्रात पत्नी म्हणून जशोदाबेन यांचा उल्लेख जरी असला तरी त्यांच्याकडील संपत्तीबाबत आणि उत्पन्नाबाबत माहिती नाही असं लिहिण्यात आलंय। मोदींवर कोणतंही कर्ज नाही, थकबाकी नाही वा फौजदारी प्रकरण सुद्धा प्रलंबित नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या संपत्तीबाबत तुलना करायची झाल्यास रोख रक्कम कुणाकडे किती आहे ती समजून घेऊयात। नरेंद्र मोदींकडे 52,000 रुपये आहेत, तर राहुल गांधींकडे 55,000 रुपयांची रोकड आहे। बँकेत ठेवींबाबत सांगायचं झालं तर मोदींकडे 80,000 रुपयांच्या ठेवी बँकेत जमा आहेत, तर राहुल गांधींकडे 26 लाखांहून अधिक या बँकेत ठेवी ठेवण्यात आल्या आहेत। नरेंद्र मोदींची 2,85,00,000,000हून अधिकची एफडी आहे, तर NSS म्हणजेच राष्ट्रीय बचत योजनेत त्यांनी 9 लाखांहून अधिकची गुंतवणूक केलेली आहे। राहुल गांधींबाबत सांगायचं झालं तर त्यांची जवळपास 4,33,00,000,000ची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे आणि 61,50,000,000हून अधिक NSS म्हणजेच राष्ट्रीय बचत योजनेत गुंतवणूक केलेली आहे। दागिन्यांबाबत सांगायचं झालं तर नरेंद्र मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत ही जवळपास 2,67,000च्या आसपास आहे, तर राहुल गांधींकडे 33 तोळ सोनं हे जवळपास 4.2 लाख किमतीचं आहे आणि 15 लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे रोखे आहेत। आता जमीन किंवा घर आधी सांगितल्यानुसार नरेंद्र मोदींना हे ऍप्लिकेबल होत नाही, कारण त्यांच्या नावे कोणतीही शेतजमीन वा घर नाहीये। तर राहुल गांधींकडे मात्र 11,15,00,000 किमतींची संपत्ती ही या जमीन किंवा घर स्वरूपात आहे। त्यामुळे दोघांची जर एकूण संपत्ती पाहायची झाली तर नरेंद्र मोदींची एकूण संपत्ती ही 3 कोटींहून अधिक आहे, तर राहुल गांधींची संपत्ती ही जवळपास 20 कोटींहून अधिक आहे। त्यामुळे एकीकडे पंतप्रधान मोदी ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर, कार वा जमीन नाही, या उलट राहुल गांधींनी बहिणीसोबत मिळून शेतजमीन खरेदी केलेली आहे। गुरुग्राममध्ये त्यांच्या नावे जवळपास 5,000 चौरस फुटाचं अंदाजे 9 कोटींची कमर्शियल स्पेस आहे। त्यामुळे राहुल गांधी हे मोदींपेक्षा जवळपास 7 पटीनं श्रीमंत आणि कोट्याधीश आहे। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।